806 पद आहेत बरं. तर एवढी मोठी संधी तुम्हाला परत मिळणार नाहीये, तर या गोष्टीकडे थोडं जास्त लक्ष असू द्या. पहिली गोष्ट म्हणजे करंट अफेअर विषयी येऊ. तर करंट अफेअर हे आयोगाने आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेला 2019 ते मार्च 2020 पर्यंतचं विचारलं जाईल असं इंटरव्ह्यूमध्ये दिलं होतं. आयोगाने नोटिफिकेशन दिलेलं नाहीये. इंटरव्ह्यूमध्ये आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की मार्च 2020 पर्यंतचे करंट अफेअर करणं अपेक्षित आहे, पेपरमध्ये बदल न झाल्यामुळं. ठीक आहे. संयुक्त गट ब बद्दल ते काहीही बोलले नव्हते. तर संयुक्त गट ब साठी तर 2019 मध्ये साधारणतः 20% वेटेज असेल 2019च्या करंट अफेअरवरती. ते सुद्धा खास करून ऑगस्ट पासून ते डिसेंबर या मंथ मधलं विचारलं जाऊ शकतं. प्लस तुम्हाला संपूर्ण 2020 हे वर्ष करायचं आहे. कारण ऑलरेडी मार्च पर्यंतचं तर आपल्याला आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेला सांगितलेलं. तर मार्च नंतर म्हणजे जे राहिलेले 6-7 महिने आहेत तर पूर्ण 2020 करणं हे कधी पण तुम्हाला फायदेशीर ठरेल. म्हणजे असं होऊ शकतं की जर समजा 15 क्वेश्चन हे करंट अफेअर वरती आले तर 3 ते 4 प्रश्न 2019 वरती येतील आणि 11 किंवा 12 प्रश्न हे तुम्हाला डायरेक्ट 2020च्या करंट अफेअर मधून येतील. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेला तर 14 प्रश्न करंट अफेअरचे आले होते. हे पूर्णपणे सगळ्या सेंटेन्स सहित विजन गव्हर्नमेंट जॉबवरती जे आम्ही ऑलरेडी 22 तासांचं आय थिंक ते लेक्चर आहे जे विजन गव्हर्नमेंट जॉबवरतीच अपलोड केलेले 2019च्या करंट अफेअरच्या नावाअंतर्गत. तर याच्यामधून ॲज इट इज सगळ्या सेंटेन्स सहित 14 करंट अफेअरचे क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. राहिला प्रश्न 2020चा करंट अफेअरचा. तर या संदर्भात आम्ही विजन स्टडी या ऍप्लिकेशनमध्ये आमच्या ते लेक्चर घेतलेलं आहे. हे सुद्धा लेक्चर 23 तासाचं लेक्चर आहे. ठीक आहे. नॉनस्टॉप करंट अफेअर नावाचा तो कोर्सच आहे एक स्वतंत्र, ज्यामध्ये 23 तासांचे लेक्चर आहेत जे पूर्णपणे माझेच लेक्चर आहेत आणि त्या लेक्चरवरती आधारित तुम्हाला 2020चे करंट अफेअर कम्प्लीट होतात. ठीक आहे. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुमच्याकडे तेवढा वेळ आहे तर जर तुम्ही म्हणजे 23 तास देऊ शकत असाल तर नक्कीच या कोर्सला परचेस करू शकता. विजन स्टडीच्या ॲपमधून तुम्हाला त्याचा ऍक्सेस घेता येईल. ठीक आहे. तर करंट अफेअरचा प्रश्न मी आय थिंक सॉल्व्ह केलेला आहे.